नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. हे इन्फॉर्मेशन म्हणजे काय, जेही आपल्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग म्हणजे आपण मेडिकलची महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग किंवा या काउन्सिलिंगला आपण 85% काउन्सिलिंग सुद्धा म्हणायला हरकत नाहीये. तर या काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रियेचे रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे. या रजिस्ट्रेशन मध्ये आपल्याला एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी या सर्व प्रोसेसचे रजिस्ट्रेशन आपल्याला सध्या करायला म्हणजे करणं या ठिकाणी चालू झालंय. त्यामुळे जेही विद्यार्थी थोडंसं गैरसमज होतो विद्यार्थ्यांचा की सध्याला फक्त फर्स्ट स्टेज मध्ये एमबीबीएस बीडीएस या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे. तर असं काही नाहीये, ते फक्त एमसीसीचा पार्ट आहे एमबीबीएस बीडीएसचा. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वच प्रोसेसचे रजिस्ट्रेशन एकदाच या ठिकाणी करून घेतले जात असतात. त्यामुळे कन्फ्युजन करून घेऊ नका. चॉईस फिलिंग जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या डेटला करता येत असते. तर यामध्ये जेही आपला ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस या ठिकाणी शेड्यूल आहे, हा शेड्यूल आपल्याला 23 तारखेपासून 30 तारखेपर्यंत आपल्याला देण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन फॉर्म आणि डॉक्युमेंट अपलोडिंग आणि जे काही पेमेंट आहे आपली या ठिकाणी आपल्याला पेमेंट करून घ्यायची आहे. यामध्ये जेही विद्यार्थी लक्षात घ्या, यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना बाय मेरिट प्रोसेस करायचे त्याला फक्त 1000 फीस आहे. ज्याही विद्यार्थ्यांना ओनली मॅनेजमेंट करायचे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी 5000 फीस आहे. आणि ज्याही विद्यार्थ्याला बाय मेरिट आणि मॅनेजमेंट कोटा या दोन्हीसाठी करायची असेल तर याची गव्हर्नमेंटची 6000 आपल्याला फीस देण्यात आली आहे. आपली या ठिकाणी ज्याही विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन झालंय या विद्यार्थ्याची पहिली यादी 2 तारखेला लागेल आणि त्यानंतर आपल्याला जे काही आपलं सीट मॅट्रिक्स म्हणा किंवा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 2 तारखेलाच पब्लिश होणार आहे. आणि ऑनलाईन फिलिंग लक्षात घ्या, विद्यार्थ्यांचं आणखी कन्फ्युजन असतं की रजिस्ट्रेशन सोबतच कॉलेजचे नाव द्यायचे का, तर तसं काही नाहीये. आपल्याला या स्टेजला फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे. जी आपली ऑनलाईन चॉईस फिलिंग आहे हे 3 तारखेपासून आपल्याला 5 तारखेपर्यंत करता येणार आहे. म्हणजे आपल्या जवळपास याच्यासाठी 3 दिवसाचं आपल्याला ड्युरेशन देण्यात आलेला आहे. तर याच अनुषंगाने आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. पाहिलं असता जेही आपल्याला नीटचं रजिस्ट्रेशन प्रोसेस म्हणजे मेडिकल रजिस्ट्रेशन हे आपल्याला महासीईटी सेल या वेबसाईट वरती करायचं आहे. सीईटी सेल वरती ज्याही वेळेस आपण जे ऍडमिशन पोर्टल फॉर AY 2025-26 या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्याला अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेस मध्ये या ठिकाणी चेक करायचं आहे. यामध्ये आपण पाहू शकतात अंडर ग्रॅज्युएशन कोर्स नीट यूजी. नीट यूजी ला ज्यावेळेस आपण क्लिक करू तर या ठिकाणी आपल्याला एक विंडो या ठिकाणी ओपन होणार आहे आणि या विंडो मध्ये इन्फॉर्मेशन ब्राउचर दिलाय, शेड्यूल दिलाय आणि एनआरआय कॅन्डिडेटचे रूल्स अँड रेग्युलेशन दिले आहेत. लक्षात घ्या, एखाद्या विद्यार्थ्याला मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन मिळत नसेल बाय मेरिट तर अशा विद्यार्थ्यांना एनआरआय कन्व्हर्सेशन किंवा एनआरआय कोट्यातून ऍडमिशन करून देता येत असतं. रेग्युलर स्टुडंट्स आहे पण याचे एनआरआय मधून ऍडमिशन जर करायचं असेल तर स्क्रीनवरती जे नंबर आपले दिसत आहेत यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून फॉर एमबीबीएस, फॉर बीडीएस, फॉर बीएमएस या एनआरआय कोट्यातून आपल्याला कन्वर्ट करून रजिस्ट्रेशन करता येत असतं. ठीक आहे, तर ते प्रोसेस मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पण इन्फॉर्मेशन देईलच त्यामध्ये. ठीक आहे, तर यामध्ये विद्यार्थ्यांना न्यू लॉग इन अँड रजिस्ट्रेशन मध्ये आपल्याला येऊन आपली लॉग इन वगैरे करायचं आहे आणि त्या लॉग इन मधून आपल्याला बेसिकली जेही रजिस्ट्रेशन फॉर्म आहे रजिस्ट्रेशन फॉर्म अनुसार आपल्याला या स्टेप्स करून घ्यायच्या आहेत. तर यामध्ये विद्यार्थी पालकांना माहितीसाठी मी एका विद्यार्थ्याचा डेमो रजिस्ट्रेशन फॉर्म घेतला आहे. ज्यावेळेस आपण न्यू रजिस्ट्रेशनला या ठिकाणी क्लिक करू तर न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहू शकतात आपण यामध्ये एक न्यू विंडो ओपन होईल. या विंडो मध्ये आपल्याला बेसिकली विद्यार्थ्याचं फर्स्ट म्हणजे यामध्ये विचारलेली माहिती आहे की विद्यार्थ्याचं फर्स्ट नेम, तर विद्यार्थ्याला या ठिकाणी जसंही आपल्या नेटवरती नाव आहे त्या प्रकारे आपलं नाव मेन्शन करायचं आहे. त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ, त्यानंतर आपला या ठिकाणी पासवर्ड हे करायचं आहे आणि आपली फर्स्ट प्रोफाईल या ठिकाणी बिल्ड करून घ्यायची आहे. प्रोफाईल बिल्ड झाल्यानंतर तुम्ही प्रोफाईल मध्ये या सर्व डिटेल्स चेक करू शकता. त्या डिटेल्स तुम्हाला 1 बाय 1 चेक करता येतील आणि या डिटेल्स अनुसार आपल्याला पुढील या ठिकाणी गोष्टी करता येतील. लक्षात घ्या, प्रोफाईल मध्ये आपण या ठिकाणी जे माहिती आहे लक्षात घ्या, कॅन्डिडेट नेम ऍज पर एचएससी और एचएससी मार्कशीट किंवा नीट मार्कशीट प्रमाणे पाहिजे. जसं आहे त्या प्रकारे आपलं नेम यायला पाहिजे. आपला मोबाईल नंबर पाहिजे, त्यानंतर आपले डेट ऑफ बर्थ, त्यानंतर आपला मेल आयडी. ठीक आहे, त्यानंतर वडिलांचं करेक्ट नाव, आईचं करेक्ट नाव
या डिटेल्स यायला पाहिजे. जे जेंडर आहे आपलं जेंडर, त्यानंतर आपलं जे रिलीजन आहे ते रिलीजन यायला पाहिजे. आणि त्यानंतर आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपल्याला अर्बन, या ठिकाणी आपली जे मदर टंग आहे मदर टंग, त्यानंतर आपलं जे काही फॅमिली अॅन्युअल इन्कम आहे, मॅरिड स्टेटस काय आहे, आणि खाली आपल्या ऍड्रेस डिटेल्स. आणि ऍड्रेस डिटेल्स नंतर जो सेक्शन आहे अदर डिटेल्स हा थोडासा इम्पॉर्टंट असणार आहे. आर यू डोमिसाइल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे फॉर मेडिकल साठी. तर हे केअरफुली भरणं गरजेचं आहे. यस असेल, यस म्हणजे ऑलमोस्ट 99% विद्यार्थी यसच असणार आहे, क्वचित एखादा विद्यार्थी नो मध्ये येईल. ठीक आहे. मायनॉरिटी स्टेटस, नंतर आपलं काही डिसेबिलिटी स्टेटस आहे का त्याबद्दल माहिती विचारली आहे. त्यानंतर आपलं 10वीचं पासिंग इयर काय आहे, त्यानंतर आपलं 12वीचं पासिंग इयर काय आहे, ते सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी फिलअप करायची आहे. ठीक आहे. आपले दोन्ही पासिंग इयर या ठिकाणी मेन्शन झाल्यानंतर आपल्याला खालील इन्फॉर्मेशनला आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. तर यामध्ये आपण पाहू शकतात की जेही आपली 10वीची स्कूल आहे, जेही आपलं सर्व ऑल स्टेटस आहे ते आपण या ठिकाणी मेन्शन करून पुढील डिटेल्स किंवा पुढील इन्फॉर्मेशन साठी आपल्याला जाता येतं. यामध्ये आपण सेव्ह अँड प्रोसेस करा. सेव्ह अँड प्रोसेस करून आपल्याला पुढील आपल्याला प्रोफाईल एडिट करायची असेल आपण प्रोफाईल सुद्धा एडिट करू शकतो. ठीक आहे. नंतर आपलं सेंट्रलाइज कॅप मध्ये आपल्याला यायचं आहे. सेंट्रलाइज कॅप मध्ये आल्यानंतर लक्षात घ्या, ज्यावेळेस आपली प्रोफाईल बनेल, प्रोफाईल बनल्यानंतर आपल्याला सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप मध्ये यायचं आहे. आल्यानंतर आपल्याला बरेच सारे कोर्सेस दिसतील, यामध्ये आपलं कन्फ्युजन वाढू शकतं. त्यामुळे मेडिकल अँड आयुष एज्युकेशन या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी क्लिक करून यूजी बॅचलर ऑफ मेडिकल अँड आयुष एज्युकेशन यावेळेस आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचंय. आणि क्लिक करून आपल्याला या प्रोसेसमध्ये आपला ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. ज्यावेळेस आपण ऍप्लिकेशन आयडी पासवर्ड मेन्शन करू त्यावेळेस आपल्याला पुढील ऍप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी ओपन होणार आहे. आणि ओपन झाल्यानंतर आपल्याला स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या, हा फॉर्म आपण ऑलरेडी फिल केला होता. तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस आपली होम स्क्रीन ओपन होईल, होम स्क्रीनवर आपल्याला जवळपास या ठिकाणी 12 स्टेप्स या ठिकाणी दिसतील. 12 स्टेप्स आपल्याला दिसतील. या प्रत्येक स्टेप मध्ये आपल्याला पाहायचंय नीट इन्फॉर्मेशन, पर्सनल इन्फॉर्मेशन, रिझर्वेशन, क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन, पॅरलर रिझर्वेशन, स्कोर्स, ऍप्लिकेशन फीस, त्यानंतर आपण जो फॉर्म भरला त्याचा प्रिव्ह्यू पाहता येणार आहे. त्यानंतर डिक्लेरेशन जे आपण देणार आहे शेवटला ते आपल्याला देता येणार आहे. नंतर पेमेंट आणि लास्ट स्टेप आहे डॉक्युमेंट्स अपलोड. ज्याही वेळेस आपल्या या ग्रीन मधल्या स्टेप ऑल कम्प्लीट दिसत आहेत, लक्षात घ्या, ग्रीन मधल्या स्टेप ऑफ कम्प्लीट दिसत असतील त्याच वेळेस आपला फॉर्म कम्प्लीट झाला असं आपण ग्राह्य धरायचं आहे. तोपर्यंत आपण फॉर्म आपला कम्प्लीट असं ग्राह्य धरायचं नाहीये. ज्याही वेळेस या ग्रीन येतील त्यावेळेस ऑल फॉर्म सक्सेसफुली सबमिटेड आहे. फॉर्म फिलिंग केल्यानंतर विद्यार्थी पालकाला एक महत्वाची सूचना, आपल्या फॉर्मची प्रिंट आउट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ऍज अ प्रूफ म्हणून आपल्याकडे हे असणं गरजेचं आहे. ऑल डिटेल्स आपण ज्यावेळेस फिल करू त्यामध्ये आपल्याला 1 बाय 1 या ठिकाणी डिटेल्स या ठिकाणी चेक करायचं आहे. फर्स्ट आपला नीटचा जोही ऍप्लिकेशन डेट आहे, लक्षात घ्या, नीट मध्ये आपलं पूर्ण नाव जे आहे, नीटचा रोल नंबर काय आहे, ऍप्लिकेशन नंबर काय हे आपल्याला मेन्शन करायचं. बाकी तुमचा डेटा ऑटोमॅटिकली फीच या ठिकाणी होऊन जाणार आहे. फर्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला या प्रकारे पूर्ण गोष्टी करायच्या आहेत. नेक्स्ट आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशन. आता पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये तुमचं कॅन्डिडेटचं फुल नाव, या ठिकाणी तुमचं जेही नाव आहे रिव्हेरीफाय केलं आहे की उमेदवाराचं नाव जेही आपल्या नीट मार्कशीट किंवा 12वी मार्कशीट अनुसार आहे ते आपलं येणं गरजेचं आहे. यामध्ये आपलं विद्यार्थ्याचं फुल नेम, 10वी नंतर नावामध्ये काय बदल झालाय का, झाला असेल तर येस करा, नसेल तर नो. ऑलमोस्ट 99% मुलांचं नोच असणार आहे. त्यानंतर आपल्या आईचं नाव, वडिलांचं नाव, आपलं जे काही जेंडर आहे, डेट ऑफ बर्थ आहे, आपला कॉन्टॅक्ट नंबर, मेल आयडी, सोबतच आपला जोही आधार कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर आणि अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर. यामध्ये कालच्या डेटला ज्याही विद्यार्थी फॉर्म फिलिंग करत होतो आपण, अप्पर आयडी या ठिकाणी टाकल्याशिवाय फॉर्म पुढे प्रोसेस झाला नाही, पण आजच्या डेटमध्ये अप्पर आयडी नाही जरी टाकला तरी फॉर्म प्रोसेस होत आहे. ठीक आहे. अप्पर आयडी या ठिकाणी आपण आणखी एक लक्ष करू शकता, ज्या ठिकाणी स्टार मार्क आहे, लक्षात घ्या, ज्या ठिकाणी स्टार मार्क आहे ते स्टेप आपल्याला माइंडेटरीच आहे. ज्या ठिकाणी स्टार मार्क नाहीये ते आपल्याला स्टेप माइंडेटरी नसणार आहे. हे खूप जास्त महत्वाचा पॉइंट असणार आहे यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला रिझर्वेशन.
की आपण या गोष्टीला मेडिकल मधला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट म्हणला तरी हरकत नाहीये. बाकीच्या डिटेल्स मध्ये थोडाफार चुकू द्या, चूक झाली तरी ते करेक्शनेबल आहे किंवा त्याला काहीतरी ऑप्शन आहे. पण या जर ठिकाणी आपली काही चूक झाली तर आपलं या वर्षीचं वर्ष गेलं म्हणायला हरकत नाहीये. त्यामुळे हा फॉर्म भरताना केअरफुली भरणं गरजेचं आहे. यामध्ये डज द कॅन्डिडेट वॉन्ट टू अप्लाय फॉर NRI, बरोबर आहे, तर या ठिकाणी आपल्याला नो करायचं आहे. भले आपण मॅनेजमेंट सीट जरी घेत असेल तरी आपल्याला या ठिकाणी नो करूनच फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर आपल्याला कॅन्डिडेट OCI कार्ड होल्डर याही ठिकाणी आपल्याला नो करायचं आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी ऑफ कॅन्डिडेट इंडियन असणं गरजेचं आहे. आणि महत्वाचा या ठिकाणचा पॉइंट सांगतो की या ठिकाणी वेदर द कॅन्डिडेट इज डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र, येस और नो असे दोन ऑप्शन आहेत, पण आपल्याला येसच ऑप्शन या ठिकाणी क्लिक करायचा आहे. आपण ज्या कॅटेगरी प्रवर्गात नाही तो कॅटेगरी प्रवर्ग सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला जेही आपली सब कॅटेगरी खाली लिस्ट येईल तर लिस्ट अनुसार आपल्याला सब कॅटेगरी या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. आपल्या फॅमिलीचं अॅन्युअल इन्कम किती आहे ते आपल्याला एक्झॅक्ट मेन्शन करायचं आहे. आपण कुठल्या भागात येतो, यामध्ये रिजन रेसिडेन्शियल कुठल्या भागात आहे, आपलं शहरी आहे, ग्रामीण आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, हे आपल्याला जे असेल ते मेन्शन करायचं आहे. डू यू पोस्ट पासेस द कास्ट सर्टिफिकेट, जर आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का विचारले असेल तर अवेलेबल करा, नसेल तर सेकंड ऑप्शन आहे. पण जर आपल्याला कॅटेगरीची सीट किंवा कॅटेगरी बेनिफिट घ्यायचं असेल तर या ठिकाणी अवेलेबल असणं गरजेचं आहे. अवेलेबल असेल तर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट नंबर द्यायचा आहे. त्यानंतर कास्ट कुठल्या शहरातून आपण अप्लाय केलं सर्टिफिकेटला ते आपल्याला द्यायचं आहे. सर्टिफिकेट अँड डॉक्युमेंट ॲट मॅन्डेटरी, या ठिकाणी डू यू पास कास्ट व्हॅलिडिटी, व्हॅलिडिटी आहे किंवा नाहीये, असेल तर अवेलेबल टाका, नसेल तर या ठिकाणी सेकंड ऑप्शन आहे अप्लाइड बट नॉट रिसिव्ड. ज्यावेळेस आपण अप्लाइड बट नॉट रिसिव्ड करतात त्यावेळेस आपल्याला जेही आपल्याकडे अप्लाय केलेली रिसिप्ट आहे या रिसिप्टची इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपल्याला नॉन क्रिमिनल बद्दल इन्फॉर्मेशन विचारली आहे. नॉन क्रिमिनल बद्दल सुद्धा आपल्याला या ठिकाणी इन डिटेल इन्फॉर्मेशन द्यायची आहे. यानंतर जर आपण अपंग असाल तर येस करा, नसेल तर नो, ऑर्फन नो. या ठिकाणी जर मायनॉरिटी, लक्षात घ्या मायनॉरिटी कुठली, हिंदी, जैन, मुस्लिम, ख्रिश्चन या आहेत मायनॉरिटी. जर आपली असेल तर या ठिकाणी मायनॉरिटी येस करा, नसेल तर नो करून पुढे चालायचं आहे. जर असेल तर पुढचा क्वेश्चन आपल्याला विचारला जाईल, रिलीजियस मायनॉरिटी आहे का लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे, बरोबर आहे. जर त्या ठिकाणी आपली जेही असेल त्या ठिकाणी आपल्याला मेन्शन करणं गरजेचं आहे. आपल्या टीसी वरून आपल्याला बऱ्यापैकी याची गोष्टीची आयडिया या ठिकाणी येऊन जाणार आहे. तर यामध्ये रिझर्वेशनच्या नंतर आपल्याला क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन विचारली आहे. तर आपण नेक्स्ट स्टेप मध्ये क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन पाहू शकतो. यामध्ये 10वी कधी झाली आहे त्याचं इसवीसन मेन्शन करायचं आहे. त्यामध्ये 10वी मध्ये कुठली लँग्वेज होती का, म्हणजे ऑप्शन्स आहेत आपल्याला अरबी या ठिकाणी, त्यानंतर तुमची उर्दू लँग्वेज वर कुठली असेल तर या ठिकाणी यस करायचं, नसेल तर नन करून आपल्याला पुढे चालायचं आहे. नेक्स्ट आपल्याला 10वी कुठल्या बोर्ड म्हणजे कुठल्या राज्यात झाली आहे ते आपल्याला मेन्शन करायचं आहे. 10वीचा या ठिकाणी आपलं शहर कुठलं होतं, कुठल्या शहरात ते मेन्शन करायचे, तालुका कुठला ते मेन्शन करायचं आहे, आणि बोर्ड कुठला आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. सोबतच 12वी मध्ये आपलं जे काही क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत ज्या 12वीच्या मार्कशीट जसं नाव आहे तसंच आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे. त्यानंतर पासिंग स्टेटस काय आहे ते मेन्शन करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पासिंग इयर काय हे मेन्शन करायचं आहे. 12वीचा रोल नंबर, त्यानंतर या ठिकाणी कुठल्या स्टेट मधून झाली, कुठल्या डिस्ट्रिक्ट मधून झाली, कुठल्या तालुक्यामधून झाली, या डिटेल्स आपल्याला मेन्शन करायच्या आहेत. सोबतच यामध्ये महत्वाची स्टेप आहे, जे काही आपल्याला बोर्ड इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो, बऱ्याच विद्यार्थ्यांना ग्रुपिंग क्रायटेरियामध्ये अडचण होती. यामध्ये लक्षात घ्या जोही आपला बोर्डचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया याच्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिशचे मार्क या ठिकाणी घेतले जातात आणि त्यानुसार आपलं पर्सेंटाईल या ठिकाणी काढलं जातं. आणि जर आपण इलिजिबल असाल तरच हा फॉर्म पुढे प्रोसेस होतो, नसेल तर त्या ठिकाणी डायरेक्टली इन्स्ट्रक्शन येतं यू आर इलिजिबल फॉर ओनली BPTH अँड ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी. जर आपली ग्रुपिंग होत नसेल तर आपला MBBS, BDS, BMS चा फॉर्म पुढे प्रोसेस होत नाही. ते आपला खाली इन्स्ट्रक्शन सुद्धा येतील की तुमचा फॉर्म कुठल्या ह्याच्यासाठी प्रोसेस होत आहे. ठीक आहे. त्यानंतर पॅरलल रिझर्वेशन मध्ये आपण पाहू शकता की डज द कॅन्डिडेट वॉन्ट टू क्लेम एक्सपेरियन्स, म्हणजे जर विद्यार्थ्यांचा या ठिकाणी अपवाद म्हणजे 4.7, 4.8, म्हणजे जर विद्यार्थी कदाचित महाराष्ट्र राज्यात नसेल किंवा विद्यार्थ्याचे पालक महाराष्ट्रातले आहेत पण सध्या जॉबसाठी बाहेर आहेत,
तर या विद्यार्थ्यांसाठी 4.7 4.8 येईल. बाकी जे रेग्युलर विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्याला नन हा ऑप्शन या ठिकाणी येणार आहे. नंतर ज्याही विद्यार्थ्याच्या पालक लक्षात घ्या, विद्यार्थ्याचे पालक जर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स किंवा राष्ट्रपतीच्या अंतर्गत येणाऱ्या जे काही या ठिकाणी सैन्य दल आहेत यामध्ये येत असेल तर आपण D1, D2, D3 यामध्ये येतात. आणि जर येत असाल तर आपल्याला ते या ठिकाणी क्लिक करायचं. येत नसेल तर आपल्याला क्लिक करायची काही आवश्यकता नाहीये. जर येत असाल तर विद्यार्थ्याच्या डोमिसाइल सोबत पालकाचं सुद्धा डोमिसाइल या ठिकाणी लागणार आहे. नंतर आपण महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर एरियामध्ये आहेत का, जर असेल तर त्या ठिकाणी क्लिक करा आणि असेल तर त्याचं सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला देणं आवश्यक आहे. नेक्स्ट आपण हिल एरियाचं काय आपल्याकडे रिझर्वेशन आहे का, असेल तर येस करा, नसेल तर काही करायची आवश्यकता नाहीये. मॅक्झिमम विद्यार्थ्याचं म्हणण्यापेक्षा 80% विद्यार्थी या ठिकाणी नन ऑप्शन आहे. 20% विद्यार्थी याच्यामधनं स्पेसिफिक जे आपला ऑप्शन आहे या ऑप्शनला या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात आणि पुढच्या प्रोसेससाठी जाऊ शकतात. ज्याही वेळेस आपण पुढच्या प्रोसेससाठी या ठिकाणी जाऊ, लक्षात घ्या, ज्याही वेळेस आपण पुढच्या प्रोसेसला जाऊ तर यामध्ये आपल्याला पर्टिक्युलर आपण ज्या कोर्सेससाठी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करतो त्या कोर्सेसची आपल्याला या ठिकाणी इलिजिबिलिटी शो होणार आहे. यामध्ये सिलेक्ट कोर्स आणि इलिजिबिलिटी मध्ये एमबीबीएस साठी इलिजिबल आहे, आयुषसाठी आहे, ऍडल्ट कोर्सेस म्हणजे आपण जेवढेही या ठिकाणी कोर्सेस आहेत या सर्व कोर्सेससाठी आपण या ठिकाणी इलिजिबल राहणार आहेत. नेक्स्ट आहे आपल्याला ऍप्लिकेशन फीस. ऍप्लिकेशन फीस मध्ये विद्यार्थ्यांना जसं सांगितलं या ठिकाणी आपल्याला 3 ऑप्शन्स आहेत. लक्षात घ्या, ओनली स्टेट कोटा. लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त मेरिट वरती ऍडमिशन करायचंय त्या विद्यार्थ्यांना 1000 फीस सिलेक्ट करायचं. ज्याही विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट लेवल मधून ऍडमिशन करायचं म्हणजे फक्त मॅनेजमेंट कोटा तर आपल्याला 5000 करायचंय. पण बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना मेरिट ऍज वेल ऍज मॅनेजमेंट, लक्षात घ्या, जर कुणीही या ठिकाणी फॉर्म भरत असेल तर मेरिट असेल तर फर्स्ट ऑप्शन क्लिक करा आणि जर दोन्ही असेल तर आपण थर्ड ऑप्शन क्लिक करणं गरजेचं आहे. मधल्या ऑप्शनला या ठिकाणी जास्त भानगडीत करायची गरज नाही. मधला जर आपण करत असाल तर आपला बोथ आपण कोट्यातला ऑप्शन केला तर ते आपल्यासाठी खूप जास्त योग्य राहणार आहे. यानंतर आपला जोही फॉर्म आहे या फॉर्मचा आपल्याला टोटल प्रिव्ह्यू पाहता येणार आहे. लक्षात घ्या, ज्याही गोष्टी आपण फिलअप केल्या आहेत, ज्याही डिटेल्स आपण मेन्शन केल्या त्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला या ठिकाणी प्रिव्ह्यू पाहता येणार आहे. आपले मार्क्स काय आहेत, आपली या ठिकाणी पर्सनल इन्फॉर्मेशन काय भरली आहे, रिझर्वेशनची डिटेल्स आपण काय भरली आहे, त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स काय भरले आहेत, पॅरलल रिझर्वेशन काय आहे आणि आपली ऍप्लिकेशन फीस काय आहे, अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला पाहता येणार आहे. विद्यार्थ्याला महत्वाची सूचना आहे, जरी आपण एखाद्या युट्यूबरला फॉलो करत असाल, युट्यूब पाहत असाल तरी आपला फॉर्म हा पर्सनल असतो. आपली जी डिटेल्स असते ही आपली पर्सनल डिटेल्स असते. त्यामुळं विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलिंगच्या अगोदर एक वेळेस सीईटी सेलचं इन्फॉर्मेशन ब्राउचर डिटेल वाचूनच या ठिकाणी इन्फॉर्मेशन किंवा आपला फॉर्म भरणं गरजेचं असणार आहे. कारण आम्ही फक्त एखाद्या फॉर्मचा डेमो देऊ शकतो पण विद्यार्थ्यानुसार प्रत्येकाच्या फॉर्म मध्ये काही ना काही चेंजेस असतात. त्यामुळं विद्यार्थ्यांनी कॉमनली न घेता प्रत्येकाने आपला पर्सनल लेवलचा फॉर्म पर्सनल इन्फॉर्मेशन मधूनच भरणं गरजेचं असणार आहे. काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन असतील तर आपण या ठिकाणी विचारू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, ज्याही विद्यार्थ्यांना स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर जर आपल्याला पेड काउन्सिलिंगला जॉईन करायचं असेल तर आपण करू शकतात. पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन आपण जे क्लोज केले होते ते अगेन आपण मेडिकलसाठी ओपन करत आहोत आणि त्या रजिस्ट्रेशन अकॉर्डिंग जर विद्यार्थ्याला पर्सनल काउन्सिलिंग म्हणजे फक्त आणि फक्त 1 to 1 म्हणजे स्वतः सर्व जी काही तुमची ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया आहे हे जर तुम्हाला आमच्याकडून करून घ्यायची असेल, लक्षात घ्या, आमच्या साईडनी करून घ्यायची असेल तर 1 to 1 जे काउन्सिलिंग आहे आपली त्याची आपली 8000 रुपये काउन्सिलिंग फीस आहे. आणि ज्याही विद्यार्थ्यांना ओनली काउन्सिलिंग अपडेट, काउन्सिलिंग प्रोसेसच्या मेरिट लिस्ट किंवा फर्स्ट स्टेप पासून काउन्सिलिंग प्रोसेसच्या लास्ट स्टेप पर्यंत ते एमसीसी असेल अथवा स्टेट ऑफ महाराष्ट्र असेल या सर्व इन्फॉर्मेशन फक्त ऑनलाईन माध्यमातून आपल्याला घ्यायची असतील किंवा व्हॉट्सअप वरती घ्यायची असतील तर आपली 2000 रुपये काउन्सिलिंग फीस आहे. या फीस अंतर्गत आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट या ठिकाणी देत असतो. फक्त आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे आणि काय करायचं नाही हे डिसिजन स्वतःला घ्यायचं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला जे रिक्वायर्ड गोष्टी आहेत फॉर स्टेट ऑफ महाराष्ट्रासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करत असताना काय महत्वाच्या गोष्टी आहेत, सोबतच आपल्याला या ठिकाणी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स, त्यानंतर कॉलेजच्या फीस, कुठल्या मार्काला कुठलं कॉलेज मिळू शकतो, फॉर्म भरत असताना त्याची चॉईस फिलिंग कशा ठेवायचे, अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी
प्रोव्हाइड करून देणार आहेत. जे पर्सनल आहेत त्यांना तर 1 to 1 टेलिकन्व्हर्सेशन, फोन कन्व्हर्सेशन असेल अथवा ऑफिसला व्हिजिट करत असेल तर आपण या सर्व इन्फॉर्मेशन पर्सनली देतच असतो. ठीक आहे. यानंतर ज्यावेळेस आपण आपल्या फॉर्मचा प्रिव्ह्यू पाहू, प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर महत्वाची स्टेप आपल्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट करून आपल्याला जेही डॉक्युमेंट शो होत आहेत हे डॉक्युमेंट्स आपल्याला क्लिअर कॉन्ट्रास्ट मध्ये या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहेत. या प्रकारे आपलं पूर्ण महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन आहे. काय अडचणी असतील तर आपण कॉल करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट हेल्पलाईन सेंटर चॅनल.